नमस्कार, मी अर्चना पाटील। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आहे आमच्या गावची यात्रा। आज आमच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे, तर मारुतीची यात्रा भरते। तर आमच्या घरापासून जवळच इथं मोठा एक पॅव्हेलियन ग्राउंड आहे, तर ह्या ग्राउंडवरतीच ही यात्रा भरते। तुम्ही प्रत्यक्ष बघा, वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आलेले आहेत आणि भरपूर मोठी यात्रा भरलेली आहे। तर वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आमच्या इथं आलेले आहेत। तुम्ही प्रत्यक्ष बघा, मोठमोठे पाळणे आहेत आणि मला तर पाळण्याची भीती वाटते बाबा। हा सर्वात उंच असा हा पाळणा आमच्या यात्रेतील केंद्रबिंदू ठरत आहे। तर हे आहे बघा आमच्या गावातील हनुमान मंदिर। आता सकाळी जन्मकाळाला खूप गर्दी असते, तर आम्ही सकाळी काही लवकर येत नाही। 9 ते 10 नंतर नैवेद्य नारळ घेऊन आम्हाला यावंच लागतं। तर आता आमच्या पोळ्याही तयार झालेल्या आहेत आणि आम्ही आता नैवेद्य नारळ घेऊन आलेलो आहे। मंदिराच्या बाहेरही खूप गर्दी आहे, तर आता या गर्दीतूनच आपण उदबत्ती कापूर लावायचा आणि आत जायचं। हे आतून मंदिर खूप छान असं सजवलेलं आहे। प्रत्यक्ष तुम्ही बघा, ही हनुमानची मूर्ती अगदी खरोखरचेच हनुमान असल्यासारखे दिसतात। उभी अशी मूर्ती उभा राहिलेली, हातात गदा घेतलेली, मस्त भव्य दिव्य अशी ही मूर्ती तयार केलेली आहे। या मंचाच्या बावड्याची जत्रा या ठिकाणी अगदी उत्साहात आणि जोमात या ठिकाणी आपण पाहत आहात। सर्व यात्रेकरूंचं सहर्ष स्वागत। आता ह्या वर्षी शनिवारी आमच्या गावची यात्रा होती, पण गुरुवार शुक्रवारीच पाळणे इथं सज्ज झालेले आणि खूप असा हा ग्राउंडचा मोठा परिसर असल्यामुळं भरपूर ठिकाणी पाळणे आहेत, खाऊचं आहे, वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत। मिसळ आहे, भेळ आहे, पुन्हा कोल्हापुरी भेल सुप्रसिद्ध आमच्या इकडं छान मिळते आणि वेगवेगळे इथं स्टॉल असे लावलेले आहेत। तर गर्दी खूप आहे, त्यामुळं संध्याकाळी 7 नंतर आमच्या येथील यात्रा भरते। संध्याकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत खूप गर्दी असते आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून ऑर्केस्ट्राचा इथं गाण्यांचा कार्यक्रम सलग 3 दिवस चालू आहे। तर ही आहे आमच्या बावड्याची यात्रा। तर खूप मोठी, ह्या 4-5 वर्षामध्ये भारतवीर मंत्रमंडळ म्हणजे खूप मोठी अशी ही यात्रा भरवत असतं। तर इथं वेगवेगळे गाण्यांचे कार्यक्रम असतात, ऑर्केस्ट्रा असतो, लावण्या असतात। तर 4 ते 5 दिवस म्हणजे 5 दिवस यावर्षी यात्रा, संध्याकाळी 7 ते 12 खूप अशी मोठी यात्रा भरलेली आहे। तर ही लहान मुलांच्यासाठी सुद्धा आहे। मुलं किती खुश आहेत बघा। आणि आपल्याला कसं ठराविक एजपर्यंत पाळण्यामध्ये बसायची भीती वाटत नाही, पण एकदा आपण 40-45 ओलांडली की आपल्याला ह्याच्यामध्ये बसायला खूप भीती वाटते। कुणाकुणाला भीती वाटते नक्कीच सांगा कमेंटमध्ये। हो हो सेट मार गया
अगदी कमीत कमी 10 रुपयेपासून म्हणजे 100 ते 200 रुपयेपर्यंत अशा मुलींच्यासाठी ह्या वस्तू विकायला आहेत. हे पॉट कितीला? हे 140, 180, 250, आणि बिशी 300, 350. त्याला हँडल जातं ना सगळे. आणि छोटी लहान भरले त्या 40 आहेत, 50 आहेत, 70 आहेत, 80, 100 आहेत. हे ब्रूच कितीला? 50 रुपये, 30 रुपये. 50. आणि हे 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 कितीला? हा मला व्हिडिओ म्हणजे तुम्हाला असं दाखवायचं आहे. आपण बाहेर गेल्यानंतर तळलेलं जे खात असतो किंवा जे तयार ते आपल्याला खूप आवडतं घरातल्यांपेक्षा, पण आपण जे घरी करतो ते अगदी म्हणजे स्वच्छ असतं. आता हे बटाटे जे आहेत हे खराब बटाटे आहेत आणि हे धूतसुद्धा नाहीत. ते बटाटेच ह्याला म्हणजे हे करतात, मशीनमध्ये घालतात आणि तसाच तो बटाटो काठीला तो अडकवायचा आणि तो तळून काढायचा. तेलही कधीच असतं आपल्याला माहीत नसतं, पण आपण बाहेर ज्यावेळी खातो त्यावेळेला अगदी म्हणजे बघूनच ह्या वस्तू खाल्ल्या पाहिजेत. तर ही अशा पद्धतीने ही बावडीची यात्रा भरपूर मोठी यात्रा भरलेली आहेत आणि प्रत्येक वस्तू इथं विक्रीसाठी आहेत आणि अगदी कमी दरात आहेत बरं का. कुठल्या वस्तू इथं विकायला नाहीत असं काही नाही. म्हणजे आपल्याला ज्या शहरगावामध्ये वस्तू मिळतात त्या आमच्या ह्या यात्रेमध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत आणि खायचेही पदार्थ भरपूर होते. मी काय त्यांना नावं ठेवणार नाहीत, पण जिथं स्वच्छता आहे तिथील स्वच्छता बघूनच तुम्ही पदार्थ खायचे आहेत ते, कारण ते आपल्या तब्येतीसाठी हानिकारक आहेत. हे आपण बघत नाही. जे आपल्याला जे आवडतं, आपल्याला म्हणजे जे खावंसं वाटतं ते आपण खातो, पण त्याच्यानंतर आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम काय काय होतो हे आपण लक्षात घेत नाही. तर 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. इकडे बघा 10 रुपये, तिकडे बघा 10 रुपये, वरती बघा 10 रुपये, मागं बघा 10 रुपये. सगळीकडे फक्त सोयीकडे 10 10 10 10. मागायचं नाही, बोलायचं नाही, काय नाही. डोळे झाकून वस्तू घ्या. विचार करू नका. विचार केला की हात हातात येते, रक्त कमी होते. त्यामुळे डोळे झाकून वस्तू घ्या. हा, ही वस्तू घेतला की तुमच्या तर हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी ज्योतिबावरची यात्रा असते. ज्योतिबाची खूप मोठी यात्रा असते. तर ज्योतिबाची यात्रा झाल्यानंतर इथं दुसऱ्या दिवशी आमच्या म्हणजे गल्लीमध्ये ही सासनकाठी ज्योतिबावरून येत असते. त्यामुळं आमच्या गल्लीतील सर्वजण म्हणजे पायावर पाणी घालून काठीचं असं हे स्वागत करत असतात आणि 1-2-3 ठिकाणी नाश्ता जेवण पण असतं आमच्या गल्लीमध्ये. मग ज्यावेळी पालखी आपल्या दारात येते त्यावेळेला आपण पायावर पाणी घालायचं, त्यांना हळदी कुंकू लावायचं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या सासनकाठीला नारळ, नारळ पण बांधायचा. कोण पेढं वाटतं. प्रत्येकाची इच्छेप्रमाणे स्वागत ह्या सासनकाठीचं होत असतं. एवढं कडक ऊन आहे आणि त्या कडक उन्हामध्ये पायामध्ये चप्पल न घालता ती सासनकाठी घ्यायची. तर आमची तर पायाशी खाली होरपळेत.
समोरच्या बाईक तासभर बोलत होतो ना. उंची खालीवर होत्या लगेच. चला तर मुलांना बघा पाळण्यामध्ये बसल्यानंतर किती आनंद होतो. आपल्या लहानपणी एवढ्या काही सोयी सुविधा नव्हत्या, खरं आत्ताच्या मुलांना सगळ्या म्हणजे सोयी उपलब्ध आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला आहे बघा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.